मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अशोक खरात याच्या फाईलवरती सगळीकडेच चर्चा असताना मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गोठातून आलेली ही सगळ्यात मोठी बातमी आपल्याला नाकारता येणार नाही. नेमकी काय आहे बातमी, महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं निघालंय ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, सध्याच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असणारे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आता शिंदे सेनेला धोबीपछाड दिलाय. शिवसेनेची अंतिम निकालाची पर्यायी व्यवस्था आणि सुप्रीम कोर्टातून आलेली सूर्यकांत यांची सगळ्यात मोठी खबर शिंदे सेनेला महाराष्ट्रातून हद्दपार करणार की काय अशी चाहूल लागलेली आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती आता सगळंच मोठं गबाळ लागल्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव परमनंट नसल्याची सगळ्यात मोठी बतावणी, सगळ्यात मोठा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला दणका मिळाला आहे. कपिल सिब्बल यांनी आणलेल्या नव्या ट्विस्टमुळे शिंदे सेनेसाठी हे कायमस्वरूपी चिन्ह नसून काही कालावधीसाठी तुम्हाला वापरायला दिलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव तुमच्या जवळ परमनंट राहणार नसल्याचा कोर्टाने निर्वाळा केला. आणि याबद्दलच महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी खबर म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने जागा दाखवण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या निवडणुका आणि या निवडणुकांमधून एकनाथ शिंदे यांनी गाठलेली दिल्ली आणि दिल्ली गाठल्याच्या नंतर महाराष्ट्रात ओपन झालेली कॅप्टन खरातची फाईल आणि त्या खरातच्या फाईलमध्ये आलेली बरी मातब्बर नावं बघता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बऱ्यापैकी अडकवल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मते माझ्याकडे अजून पुरावे आहेत, अजून जर पुरावे बाहेर काढले तर एकाला साधं सरळ करेल असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. यामुळे महाराष्ट्राचं राजकारण भाजपला नेमकं कोणीकडे घेऊन जायचंय हे आता सांगायची गरज नाही. हे सगळ्यात मोठं विधान आता फडणवीस यांनी केलंय. दुसरीकडे मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये सुरुवात झाली असतानाच इकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांच्या भुवया उंचवल्यात. कोर्टाने अखेर शिंदे सेनेला तात्पुरतं चिन्ह दिलं असून आगामी काळामध्ये तुमच्याकडील पक्ष आणि चिन्ह दोघेही आम्ही वापस घेऊ किंवा गोठवू असा देखील थेट इशारा दिल्यामुळे आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आशामातनं पल्लवित झाले आहेत. मित्रांनो, महत्वाची बाब ही आहे म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना नसल्याचं मान्य करायला आता कोर्ट तयार होत आहे. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय जाते ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी आपल्या जवळजवळ 50 वर्षांचा अनुभव या केसच्या पाठीमागे लावल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील आता या संपूर्ण चक्रव्यूहामध्ये अडकले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. कपिल सिब्बल यांचा काउंटर अटॅक हे आता झेलायला कोणताही वकील तयार होईनाय. यामुळे शिंदे सेनेची मात्र तारांबळ उडवण्याची चर्चा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली. आणि इकडे एकनाथ शिंदेनी आपला पक्षाने चिन्ह वाचवण्यासाठी दिल्ली वारी सुरू केली असल्याची जोरदार चर्चा आहे. या दिल्ली वारीमध्ये तरी आपलं पक्षाने चिन्ह शाबूत राहील का अशी सध्या एकनाथ शिंदेना आमदारांनी काय सांगितलंय यावरूनच महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळामध्ये शिंदे सेनेत कोण कोण राहणार, कोण कोण पळून जाणार आणि पक्ष चिन्ह उद्धव ठाकरेंच्या हातात कसं जाणार यावरती ही लढाई, अंतिम लढाई 1 एप्रिल पासून सुरू होते. आणि त्या अगोदरच कोर्टाने दिलेले हे निर्णय शिंदे सेनेसाठी घातक ठरू शकतात. मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य शिवसैनिक आजही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी जोडला गेला नाही.
तो आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असून तो ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कणखरपणे खंबीरपणे मागे उभा आहे. जरी सत्ता नसली तरी ठाकरेंना आम्ही सोडणार नसल्याचा सामान्य शिवसैनिकांनी जणू काही आपला बेतच आखला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंची नवीन पक्षाची आणि नवीन चिन्हाची बाजू ठाकरेंच्या बाजूने झुकल्यामुळे इथे मात्र सामान्य शिवसैनिकांना आनंद गगनात मावण्याचा झाला आहे. या सगळ्या गोड बातम्यामधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र आज मुंबईमध्ये आपल्या खासदारांची मिटिंग घेऊन खासदारांना नवीन माहिती दिली असून या माहितीच्या पाठीमागे पक्षाच्या आगामी काळात होणाऱ्या सगळ्या बैठका आणि पक्षाची आगामी काळात होणारी वाटचाल याबद्दल आज उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना मार्गदर्शन केलंय. या सगळ्यामध्येच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता नवीन कार्यक्रम